नमस्कार मंजालो. आज कल्याण वेस्टला आलेलो. अवधूत टेंबुलकर म्हणून त्यांच्या इथं आलेलो. मूर्तिकार अवधूत टेंबुलकर यांच्या इथं आलेलो. तर विषय असा आहे की आपले एक ब्राह्मण म्हणजे मूर्त आहे. तर ते म्हणतात की मला तुम्ही पोच केलीच ना मूर्त म्हणजे पीओपीची. तर मी पीओपीची मूर्त पोच न केली मान्य आहे मला. किंवा आलेच ना कारण त्यांनी दुसऱ्या नावाची पावती आणलेली, बरोबर ना. तर मी माल दिला नव्हता त्यावेळी त्यांना. तर त्यांनी आपली मातीची डाय टाकली आणि मातीचं प्रोडक्शन चालू केलं. तर त्याची त्यांच्या कारखान्यात आलो, मला मातीची माझी डाय द्या. आणि ते अडदुरीची भाषा करायला लागले, म्हणजे त्यांच्या एरियामध्ये आपण आहेत त्यामुळं. आणि दुसरी गोष्ट ते म्हणतात अजून मी टाकेल, पुढल्या वर्षी पण टाकेल, काय करायचं आहे ते करा. तर जर मी त्या मॉडेलला 40,000 रुपये खर्च करतं आणि सहज आपल्याकडे 700 रुपयाला मॉडेल आणतात, मूर्ती घेऊन येतात, ते डाय टाकतात. ते आणतात मी मूर्तिकार आहे. मग कसले मूर्तिकार आहे? स्वतः मूर्ती घडवतो मग चमकतेवर ना मूर्त्या करायच्या. त्याची तुम्हाला थोडीशी शॉर्ट व्हिडिओ दाखवतो तुम्हाला मित्रांनो, तर नक्की बघा. म्हणजे त्याच्या कारखान्यातले आणि तो माणूस सुद्धा त्या व्हिडिओमध्ये दिसतो. नमस्कार. तुझाच आहे ना अल्पेश ना, दोन तीनच सांगा. ते ऑर्डर सांगितले रे ना म्हणून शेतात चुकीचं होतं ना. एका दुसऱ्या नाही विकत, ती बस जास्त आहे. पण चुकीचं आहे ना, चुकीचं आहे ना तुम्ही करताय. करणार काय देत नाही याचा अर्थ तुम्ही असं नाही करू शकत. दुसरा काय नाही ना, असं होत नाही. चुकीचं आहे धंद्यात, असं नाही करावं तुम्ही. तर मित्रांनो, हाच तो माणूस अवधूत टेंबुलकर जो स्वतःला मूर्तिकार म्हणून असं सांगतो, परंतु हा मूर्तिकार नसून हा चोर आहे मित्रांनो. कारण आपल्याकडची मूर्त्या नेतं आणि तिकडे जाऊन साच्या टाकतो हा आणि मातीच्या मूर्त्या काढतो आणि लोकांना सांगतो की मी मूर्तिकार म्हणून. पण हा मूर्तिकार नसून हा चोर आहे मित्रांनो. आणि याने आपल्या विभागातल्या बऱ्याच अशा मूर्त्या आहेत ज्या चांगल्या आहेत या वर्षाच्या, त्या मूर्त्यानं मातीच्या साचे केलेल्या आहेत आणि त्या मूर्त्या विकतोय तो. तर मित्रांनो, याला माल देताना जरा विचार करा. धन्यवाद.